नागपूरच्या सदर पोलीस ठाणे हद्दीत एका 35 वर्षीय महिलेचा 2 दिवसांपासून अज्ञात इसमाकडून पाठलाग केल्याचा प्रकार समोर आलाय। 10 मे रोजी आरोपीने कारमध्ये बसण्यास सांगून त्रास दिला, तर 12 मे रोजी आकाशवाणी चौक परिसरात पुन्हा पाठलाग करताना तो रंगेहात पकडला गेलाय। महिलेच्या पती आणि मुलाने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपी पळून गेला। त्याची दुचाकी जप्त करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत। पोलीस ठाणे सदर हद्दीमध्ये काल 12 तारखेला एक गुन्हा दाखल झाला। पीडित महिला आहे 35 वर्षाची। त्यांनी पोलीस ठाणे सदर येथे येऊन माहिती दिली की 2 दिवसांपासून एक अनोळखी इसम त्यांचा पाठलाग करत होता। पाठलाग करत असताना तो 2 दिवसापासून 10 तारखेला त्यांनी पाठलाग केला। 10 तारखेला पण त्यांनी असं महिलेला म्हणलं की माझ्या कारमध्ये बस। तर महिला त्याला म्हणाली की मी तुला ओळखत नाही, कारमध्ये कशाला बसू असं म्हटल्यानंतर त्यांनी सदरची माहिती त्यांची मुलगा आणि पतीला दिली आणि काल 12 तारखेला त्यांनी महिला आणि पती दोघेही तिथं आले घटनास्थळावर, आकाशवाणी चौक या ठिकाणी। कालही त्या इसमाने एक टू व्हीलर आहे, टू व्हीलर क्रमांक MH49 BT 6815 या वाहनावरून तो इसम महिलेचा पाठलाग करत असताना दिसून आला। आकाशवाणी चौकाजवळ आल्यानंतर महिलेने त्याच्या पतीला आणि मुलाला बोलावून घेतले आणि पती आणि मुलगा दोघंजण त्या ठिकाणी आले आणि त्यांनी त्याला रंगेहात पकडलं। त्या महिलेचा पाठलाग करताना त्यांनी त्याला विचारलं की तू का 2 दिवसापासून महिलेचा पाठलाग करत आहे असं विचारल्यावरून त्याने उत्तर देण्याचं टाळलं आणि तो घटनास्थळावरून पळून गेला। तर या गाडी क्रमांकावरून MH49 BT 6815 जी गाडी आहे ती गाडी फिर्यादी यांनी पोलीस स्टेशनला आणून दिली। घटनास्थळावर सोडून पळून गेला होता। ती गाडी जप्त करण्यात आली आहे आणि सदरच्या गाडी क्रमांकावरून जो पत्ता मिळाला त्या ठिकाणी जाऊन पोलीस स्टेशनचे DB पथक हे गेले होते आणि सदर गुन्ह्याचा पुढील तपास चालू आहे। लोकवाहिनी मीडियाकरिता विशाल बंबडवार यांची रिपोर्ट, नागपूर।